नमस्कार, मी ज्योतिराम सपकाळ, डिजिटल कोच. डिजिटल नॉलेज पार्टनर प्रोग्राम मध्ये तुमचं हार्दिक स्वागत. माझी डिजिटल नॉलेज हब ही माझी कम्युनिटी आहे. या कम्युनिटीचा तुम्ही पार्टनर प्रोग्राम जॉईन करून तुम्ही माझे कोर्सेस अनेक लोकांना रिकमेंडेड करून खूप जास्त रेव्हेन्यू जनरेट करू शकता आणि त्याची सर्व माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला देणार आहे. सो पुन्हा एकदा तुमचं डिजिटल नॉलेज पार्टनर प्रोग्राम मध्ये हार्दिक स्वागत. डिजिटल नॉलेज पार्टनर प्रोग्रामचा पार्टनर मॉडेल काय आहे हे आपण या ठिकाणी पाहणार आहोत. तुम्हाला खूप जास्त रेव्हेन्यू मिळावा, तुम्ही जास्त ग्रो व्हावा या उद्देशाने पार्टनर मॉडेल मी तयार केलेलं आहे आणि ते तुमच्या समोर मांडताना मला खूप आनंद होतोय. गेल्या 4.5 ते 5 महिने या मॉडेलवरती मी काम केलेलं आहे. सो तुम्ही तुमची सुरुवात शून्यापासून करू शकता या पार्टनर प्रोग्राम मध्ये. या पार्टनर मॉडेलमध्ये जॉईन होण्यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची इन्व्हेस्टमेंट करायची गरज नाहीये आणि म्हणूनच मी तुम्हाला सांगितलं शून्यापासून तुम्ही या पार्टनर प्रोग्राम मध्ये जॉईन होऊ शकता. सो मी गेल्या अनेक वर्षापासून मी माझ्या ज्ञानाचं रूपांतर डिजिटल कोर्समध्ये केलेलं आहे. ते कोर्स अनेक लोकांना उपयोगी आहे त्यांचा व्यवसाय वाढवण्यासाठी. सो त्यांना मदत करण्यासाठी तुम्ही माझे कोर्सेस अनेक लोकांना रिकमेंडेड करू शकता आणि रिकमेंडेड केल्यानंतर त्या व्यक्तीनं भविष्यामध्ये केव्हाही माझा कोणताही कोर्स परचेस केला तर त्याचा रेव्हेन्यू त्याचं काही पर्सेंटेज इन्कम तुम्हाला मिळेल. या पद्धतीचे पार्टनर मॉडेल मी तयार केलेला आहे. सो तुम्ही कोणताही माझा कोर्स यापूर्वी विकत घेतला नसेल, तुम्ही माझी कोणतीही मेंबरशिप जॉईन केलेली नसेल तरी सुद्धा तुम्ही माझे सर्व कोर्सेस रिकमेंडेड करू शकता. कोणकोणते कोर्स करू शकता ते पुढच्या काही स्लाइड मध्ये मी माहिती सांगेन, पण तुम्हाला प्रत्येक कोर्सवरती 15% कमिशन मिळेल. डिजिटल नॉलेज हब ही माझी कम्युनिटी आहे आणि या कम्युनिटीमध्ये जर तुम्ही सिल्वर मेंबरशिप जॉईन केलेली असेल तुम्हाला कमिशन 20% मिळणार आहे. त्याचबरोबर जर तुम्ही डिजिटल नॉलेज हब या माझ्या कम्युनिटीची गोल्ड मेंबरशिप जॉईन केलेली असेल तर 30% कमिशन तुम्हाला मिळणार आहे आणि जर तुम्ही माझ्या डिजिटल नॉलेज हबची डायमंड मेंबरशिप घेतलेली असेल तर तुम्हाला 40% कमिशन मिळणार आहे. पहा, प्रत्येक कोर्स मी भरपूर जास्त स्टडी करून तयार केलेला आहे आणि तो कोर्स तुम्ही सेल करून 40% पर्यंत कमिशन मिळवू शकता. पण सुरुवात तुम्ही 15% पासून केली तरी नो प्रॉब्लेम्स. 1 रुपये इन्व्हेस्ट न करता 15% रेव्हेन्यू तुम्ही पहिल्या दिवसापासून जनरेट करू शकता. या पद्धतीचे पार्टनर मॉडेल तयार केलेलं आहे. सो या पार्टनर मॉडेलचा फायदा प्रत्येकाला व्हावा. जे कम्युनिटीमध्ये आहेत त्यांना सुद्धा व्हावा, जे कम्युनिटीमध्ये नाहीत त्यांना सुद्धा व्हावा या पद्धतीने तयार केलेला आहे. आणि या पार्टनर मॉडेलचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज म्हणजे लाईफ टाइम इन्कम, ज्याला आपण लाईफ टाइम कमिशन सुद्धा बोलतो. पण लाईफ टाइम कमिशन म्हणजे एकदा काय तुम्ही या सिस्टीम मध्ये एक व्यक्तीला घेऊन आलात आणि ती व्यक्ती भविष्यामध्ये कोणताही कोर्स माझा परचेस केला तर त्याचं कमिशन तुम्हाला मिळेल. याला बोलतो आपण लाईफ टाइम कमिशन. म्हणजे एकदाच काम करायचं आणि त्या व्यक्तीमधून भविष्यामध्ये पॅसिव्ह इन्कमही जनरेट करायचा. येस, खूप चांगलं बिझनेस मॉडेल आहे आणि म्हणूनच मी म्हणलं की अनेक दिवसापासून अनेक महिन्यापासून स्टडी करून हे प्रेझेंटेशन तुमच्या समोर मांडतोय. सो तुम्ही कम्युनिटीमध्ये असा किंवा नसा, तुम्ही आजपासून या पार्टनर मॉडेलचा वापर करून व्यवसाय जनरेट करू शकता आणि तेही 0 रुपये गुंतवणुकीमध्ये. मग यानंतर कोणकोणते कोर्स तुम्ही रिकमेंडेड करू शकता, कोणकोणते कोर्स आतापर्यंत मी माझ्या सिस्टीम मध्ये डेव्हलप केलेले आहेत. कोर्स भविष्यामध्ये अनेक जास्त कोर्सेस येणार आहेत, पण सध्या जे तुम्ही रिकमेंडेड कोर्स करू शकता त्यातील सर्वात पहिला कोर्स आहे जो मी पहिला डिझाईन केला होता, व्हॉट्सॲप बिझनेस ब्लूप्रिंट. डिसेंबर 2019 ला हा कोर्स मी तयार केला आणि त्यानंतर या कोर्सनं भरपूर जास्त सेल्स केलेला आहे. हा कोर्स मी पार्टनर प्रोग्राम मध्ये तुम्हाला या ठिकाणी मांडतोय. तुम्ही हा कोर्स इतरांना रिकमेंडेड करून खूप चांगला रेव्हेन्यू जनरेट करू शकता. व्हॉट्सॲप बिझनेस ब्लूप्रिंट मध्ये भरपूर जास्त डिटेल्स माहिती दिलेली आहे. ज्या व्यक्तीला व्हॉट्सॲपचा वापर करून व्यवसाय ग्रो करायचा आहे त्यांच्यासाठी हा बेस्ट कोर्स आहे. या कोर्सची प्राइस जी आहे ते 5,999 आहे. मात्र ऑफर प्राइस मध्ये आता हा कोर्स आपण सेल करतोय 1,499 ला. सो तुम्ही तुमच्या जवळच्या उद्योजकांना ज्यांना आपला व्यवसाय व्हॉट्सॲपचा वापर करून ग्रो करायचा आहे त्यांच्यासाठी हा कोर्स रिकमेंडेड करू शकता आणि प्रत्येक सेल्स वरती
तुम्ही 15% पासून 40% पर्यंत रिव्हेन्यू जनरेट करू शकता. हा पहिला कोर्स आहे. त्याच्यानंतर पुढचा कोर्स जो प्रत्येकाला आजच्या डिजिटल एज मध्ये प्रत्येकाला आवश्यक असणारा पुढचा कोर्स आहे फेसबुक ऍड मास्टरी. फेसबुकचा वापर करून व्यवसायासाठी लीड कशा मिळवायच्या, ऑनलाईनद्वारे एखादं प्रोडक्ट कसं सेल करायचं, वेबिनारसाठी रजिस्ट्रेशन कसे मिळवायचे याचे डिटेल्स ट्रेनिंग या फेसबुक ऍड मास्टरी या कोर्समध्ये आहे. ॲडव्हान्स कोर्स आहे. या कोर्सची प्राइस 9,999 आहे. पण आता आपण जे सेल करतोय ती आहे 1,499 रुपये. सो तुम्ही सुद्धा तुमच्या आजूबाजूच्या उद्योजकांना फेसबुक ऍड मास्टरी हा कोर्स रिकमेंडेड करून 1,499 रुपये रिव्हेन्यू जनरेट करू शकता. याच्यातून 15% ते मॅक्झिमम 40% पण रिव्हेन्यू तुम्हाला मिळेल. त्यानंतर तिसरा कोर्स जो अतिशय महत्वाचा कोर्स आहे, जो आहे डिजिटल नॉलेज हब या कम्युनिटी मधील सिल्वर मेंबरशिप. कोणतीही व्यक्ती जेव्हा सिल्वर मेंबरशिपला रजिस्टर करते त्यावेळी हे इतर कोर्स त्याला बोनस म्हणून फ्री मध्ये मिळतात. सो सिल्वर मेंबरशिपची प्राइस आहे 10,999, ज्याच्यामध्ये हे सर्व कोर्स मिळतात. पण सध्या ऑफर प्राइस आहे 1,799 रुपये. 1,799 ही फीज नेहमी वाढत राहील. पुढच्या काही दिवसामध्ये 1,999 होईल, नंतर 2,299 होईल. सो ज्यावेळी तुम्ही अनेक लोकांना सिल्वर मेंबरशिप रिकमेंडेड करता तेव्हा ती 1,799 ती व्यक्ती परचेस करू शकते आणि त्याच्यातील 15% ते 40% कमिशन तुम्हाला मिळू शकतं. ज्यांना स्वतःच्या ज्ञानाचं रूपांतर डिजिटल कोर्समध्ये करायचं आहे, ज्यांना आपला व्यवसाय नॉलेज बिझनेसमध्ये कन्व्हर्ट करायचा आहे, त्यांच्यासाठी सिल्वर मेंबरशिप खूप उपयोगी आहे. सिल्वर मेंबरशिप घेतल्यानंतर ती व्यक्ती भविष्यामध्ये केव्हा ना केव्हा कन्व्हर्ट होते गोल्ड मेंबरशिपला. सो त्याचंही कमिशन तुम्हाला गोल्ड मेंबरशिप मध्ये मिळेल, ज्याच्यामध्ये अनेक कोर्सेस त्यांना बोनस कोर्स दिले जातात. जी व्यक्ती गोल्ड मेंबरशिपला जॉईन होते ती आज ना उद्या कन्व्हर्ट होते डायमंड मेंबरशिपला, आणि डायमंड मेंबरशिप मध्ये ती जॉईन होते तेव्हा सुद्धा डायमंड मेंबरशिपचे इतर कोर्सेस त्याला बोनस मधून मिळतात. सो डिजिटल नॉलेज हब मध्ये सर्वात महत्वाच्या या 3 मेंबरशिप आहेत, सिल्वर मेंबरशिप, गोल्ड आणि डायमंड. सो ज्यांना डिजिटल नॉलेजचा व्यवसाय करायचा आहे, व्यवसाय सुरू करून त्यांना ग्रो करायचा आहे, त्यांच्यासाठी सिल्वर, गोल्ड, डायमंड मेंबरशिप बेस्ट आहे. पण जे छोटे व्यावसायिक आहेत त्यांना आपला व्यवसाय व्हॉट्सअपचा वापर करून ग्रो करायचा आहे तर व्हॉट्सअप कोर्स त्यांच्यासाठी आहे. ज्यांना फेसबुकचा वापर करून व्यवसाय ग्रो करायचा आहे तर फेसबुकचा कोर्स त्यांच्यासाठी आहे. भविष्यामध्ये यामध्ये अनेक कोर्सेस ऍड होत राहतील. येस, पण सध्या आत्ता आपण या सप्टेंबर 2021 मध्ये तुम्ही आत्ता हे 3 कोर्स लोकांना रिकमेंडेड करू शकता आजपासून. याची पूर्ण प्रोसेस मी तुम्हाला सांगणार आहे. ज्यावेळी तुम्ही डिजिटल नॉलेज पार्टनर प्रोग्राम जॉईन कराल त्यावेळी तुम्हाला कोर्स सुद्धा एक फ्री मिळणार आहे. त्या कोर्समध्ये भरपूर सारे ट्रेनिंग सुद्धा आपण प्रोव्हाइड करतोय, ज्याचा वापर करून तुम्ही जास्तीत जास्त रिव्हेन्यू जनरेट करू शकता. पण सप्टेंबर 2021 ला हे 3 कोर्स, व्हॉट्सअप बिझनेस ब्लूप्रिंट, फेसबुक ऍड मास्टरी आणि डिजिटल नॉलेज हबची सिल्वर मेंबरशिप, हे 3 कोर्स तुम्ही रिकमेंडेड करून खूप चांगला रिव्हेन्यू जनरेट करू शकता. मित्रांनो, या पार्टनर मॉडेलचा सर्वात मोठा ऍडव्हान्टेज कोणता असेल तो आहे लाईफ टाईम कमिशन. होय, लाईफ टाईम कमिशनचा कसा फायदा होतो हे सुद्धा पुढच्या काही वेळामध्ये मी तुम्हाला सांगेन. आपण ज्यावेळी एकदा काम करतो ना आणि या सिस्टीम मध्ये एखाद्या व्यक्तीला तुम्ही घेऊन आलात तर त्या व्यक्तीपासून जो काही रिव्हेन्यू जनरेट होईल तो तुम्हालाच मिळणार. याला आपण लाईफ टाईम कमिशन बोलतो. एक्झाम्पल आपण पाहूया. तुम्ही मार्केटिंग केली, मार्केटिंग कशी करायची हे मी कोर्समध्ये डिटेल्समध्ये सांगितलेलं आहे. आज सुद्धा काही माहिती मी तुम्हाला सांगणार आहे. सातत्याने पुढे सुद्धा ट्रेनिंग घेतली जातील, त्या ट्रेनिंग मध्ये सुद्धा माहिती दिली जाईल. पण ज्यावेळी तुम्ही कुठल्याही कोर्सचं प्रमोशन करता, मार्केटिंग करता, मार्केटिंगचं मटेरियल मी तुम्हाला देतो, त्याचा वापर करून तुम्ही मार्केटिंग करता. एक्झाम्पल आपण पाहूया की तुम्ही सिल्वर मेंबरशिपची मार्केटिंग केलेली आहे. मार्केटिंग करणे म्हणजे जे काही मी तुम्हाला मार्केटिंग मटेरियल प्रोव्हाइड करतोय ते अनेक व्हॉट्सअप ग्रुपवरती, अनेक फेसबुक ग्रुपवरती शेअर करणे. शेअर केल्यानंतर त्या लिंकवरती लोक क्लिक करतील आणि क्लिक केल्यानंतर ती लोक सिल्वर मेंबरशिप आहे जी 1,799 ची आहे ती परचेस करतील. मग परचेस करण्यासाठी त्यांना तुम्ही वेबिनारमध्ये आणू शकता. वेगवेगळ्या सिस्टीम्स आहेत, त्या आपण कोर्समध्ये माहिती त्याची दिलेली आहे. पण तुम्ही मार्केटिंग करता सिल्वर मेंबरशिप ज्याची प्राइस आहे 1,799 रुपये. 1,799 रुपयाचं तुम्ही शेअर केल्यानंतर
तुम्हाला वेगवेगळा रेव्हेन्यू जनरेट होतो. 15%, 20%, 30% आणि 40%. 20% रेव्हेन्यू मध्ये ₹360 तुम्हाला मिळतात एका सेल्सवरती. 30% मध्ये ₹540 मिळतात आणि ₹720 मध्ये तुम्हाला मिळतात 40% रेव्हेन्यू मिळतो. विचार करा, एखाद्या व्यक्तीला तुम्हाला कोर्स रिकमेंडेड करायचा आहे आणि जर तुम्ही डायमंड मेंबर असाल तर तुम्हाला ₹720 रेव्हेन्यू एका व्यक्तीमागे मिळू शकते. बरोबर ना? आणि फीज फक्त 1799 आहे. जेव्हा याची फीज 1999 होईल, 2299 होईल, 2499 होईल, तेव्हा हे कमिशन वाढत जाईल. म्हणून आपण फिक्स कमिशन ठेवलं नाही, आपण पर्सेंटेज ठेवलेले आहे. फी जास्त असेल तर कमिशन सुद्धा जास्त मिळेल. याच पद्धतीने व्हॉट्सअपचा कोर्स सेल केला तर त्याच्यावरती सुद्धा तुम्हाला रेव्हेन्यू जनरेट होईल 15, 20, 30, 40. फेसबुक कोर्स सेल केला तरी सुद्धा तुम्हाला 15, 20, 30, 40 या पद्धतीने तुम्हाला तुमचा शेअर्स मिळेल. पण याचं लाईफ टाईम कमिशनचा सर्वात मोठा ॲडव्हान्टेज कोणता आहे पहा. जी व्यक्ती व्हॉट्सअपचा कोर्स विकत घेते ते भविष्यामध्ये जाऊन फेसबुक ॲड मास्टर कोर्स विकत घेऊ शकते. या बिझनेस मॉडेलमध्ये जेवढे पुढे पुढे कोर्स आपण ऍड करू तेव्हा ती कोर्स विकत घेईल आणि जेव्हा ती व्यक्ती कोर्स विकत घेईल त्याचं कमिशन तुम्हाला मिळेल. एक्झाम्पल, एखाद्या व्यक्तीनं सिल्वर मेंबरशिप परचेस केली तुमच्या रेफरन्स थ्रू, तर तुम्हाला ₹720 मिळतील फर्स्ट टाइमला. पण ती व्यक्ती आज ना उद्या गोल्ड मेंबरशिपला कन्वर्ट होणार आहे. येस, जी व्यक्ती सिल्वर मेंबरशिप घेते ते एका लेवल नंतर गोल्ड मेंबरशिप जॉईन करते. आता गोल्ड मेंबरची आजची फीज आहे 4999. ही फी वाढत जाईल. पण ते व्यक्तीनं जर गोल्ड मेंबरशिप जॉईन केली तर त्या व्यक्तीला 499 पे करावी लागेल. पण तुम्ही सिल्वर मेंबरशिपसाठी ती व्यक्तीला घेऊन आलात म्हणून तुम्हाला, जर तुम्ही डायमंड मेंबर असाल तर ₹2000, सिल्वर असाल तर गोल्ड असाल तर 1500 आणि सिल्वर असाल तर ₹1000 तुम्हाला रेव्हेन्यू मिळेल. आणि तुम्ही फ्रीमध्ये असाल, कुठलंही कम्युनिटी जॉईन केलेलं नसेल तर तुम्हाला 15% रेव्हेन्यू जो काय आहे तो तुम्हाला मिळेल. विचार करा, आपण त्या व्यक्तीला सिल्वर मेंबरशिपला आणण्यासाठी मेहनत केली होती. पण तुम्ही सिल्वर मेंबरशिपसाठी आणण्यासाठी मेहनत केली होती, त्यामुळे तुम्हाला गोल्ड मेंबरशिप, तुम्हाला या ठिकाणी गोल्ड मेंबरशिपचा रेव्हेन्यू तुम्हाला मिळतोय. आणि सेम जी व्यक्ती गोल्ड मेंबरला येते ती आज ना उद्या डायमंड मेंबरला कन्वर्ट होणार आहे. मग त्या व्यक्तीला डायमंड मेंबर ज्यावेळी घेईल तेव्हा डायमंडची फीज, आत्ता ही फी नेहमी वाढू जाऊ शकते, पण आता फीज आहे ₹7999. बरोबर. सो त्या व्यक्तीला तो रिव्हेन्यू जो आहे तुम्हाला तो या पद्धतीने मिळेल. जर तुम्ही 20% मध्ये असाल तर ₹1600, 30% मध्ये असाल तर ₹2400 आणि डायमंड मेंबर असाल तर ₹3200. सो विचार करा, तुम्ही एका व्यक्तीला या ठिकाणी या सिस्टीम मध्ये आणण्यासाठी प्रयत्न केला होता, पण ती व्यक्ती ज्यावेळी पुढचा कोर्स परचेस करते त्याचा रेव्हेन्यू तुम्हाला मिळतो. हे पार्टनर मॉडेल कसं वाटलं प्लीज कमेंट मध्ये टाईप करा. खूप चांगलं पार्टनर मॉडेल आहे. भरपूर कमी लोक या पार्टनर मॉडेलचा वापर करतात. बरोबर ना? लाईफ टाईम कमिशन भरपूर कमी लोक वापरतात, पण लाईफ टाईम कमिशनचा सर्वात मोठा फायदा म्हणजे तुम्हाला पॅसिव्ह इन्कम खूप चांगल्या पद्धतीने मिळतो. आणि म्हणून आपल्याला सुरुवातीला जास्त काम करायचं असतं, त्यानंतर रेव्हेन्यू खूप चांगला जनरेट होऊ शकतो. सो हे पार्टनर मॉडेल कसं वाटलं जस्ट कमेंटमध्ये टाईप करा. एका व्यक्तीला ज्यावेळी तुम्ही जॉईन करता त्यावेळी तुम्ही कमीत कमी 5920 पेक्षा जास्त रेव्हेन्यू जनरेट करू शकता. आता जे कोर्स आहे त्याचा विचार केला तर भविष्यामध्ये या कोर्स जास्तीत जास्त वाढणार आहेत. या कोर्समध्ये अनेक कोर्स वाढतील आणि ज्यावेळी जेवढे जास्त कोर्स वाढतील ना तेवढा जास्त रेव्हेन्यू तुमचा जनरेट होईल. आणि म्हणून जे व्यक्ती सुरुवातीला जॉईन झालेले आहेत ना त्यांना खूप चांगला बेनिफिट्स या पार्टनर मॉडेलचा मिळणार आहे. आणि म्हणून तुम्ही आता जे जॉईन होत आहेत ना तुम्हाला खूप जास्त बेनिफिट्स मिळेल. येस, सो 5920 पेक्षा जास्त रेव्हेन्यू एका व्यक्तीमागे तुम्हाला मिळेल. याचा पेमेंट स्ट्रक्चर कसा असेल? प्रत्येक महिन्याच्या 5 ते 10 तारखेदरम्यान तुम्हाला याचा पेमेंट पे आउट होईल. म्हणजे सप्टेंबर महिन्यामध्ये जे तुम्ही काम केलेलं असेल त्याचा पेमेंट ऑक्टोबरच्या 5 ते 10 तारखेच्या दरम्यान तुम्हाला बँकेमध्ये मिळेल. सो प्रत्येक मंथली आपण ठेवलेला आहे. जसं आपली सिस्टीम खूप चांगल्या पद्धतीने काम करेल तसं आपण 15 दिवसाला सुद्धा पेआउटचा ठेवणार आहोत. पण सध्या प्रत्येक महिन्याला पेआउट असणार आहे. पेआउट कितीही असेल तरी सुद्धा मिळणार आहे. 200 असू किंवा 2000 असू किंवा 2 लाख असू, जेवढं मंथली पेमेंट असेल तेवढं त्या डेटला तुम्हाला मिळालं जाईल.
सो सर्वात महत्वाचं आहे, जर तुम्ही इंटरेस्टेड असाल या पार्टनर मॉडेलमध्ये जॉईंट होण्यासाठी, तर तुम्हाला तुमचं पुढच्या 90 दिवसाचं टार्गेट ठरवणं आवश्यक आहे. मित्रांनो, तुम्हाला माहिती असेल, जोपर्यंत आपण आयुष्याचं टार्गेट ठरवत नाही ना, तोपर्यंत आपण ग्रो नाही होत. आणि म्हणून हे हे पार्टनर मॉडेल फ्रीमध्ये आहे. तुम्ही फ्रीमध्ये जॉईन होऊ शकता. पण जर तुम्ही तुमचं टार्गेट डिसाईड नाही केलं ना, तर तुम्ही काम नाही करू शकत चांगलं. आणि म्हणून आपल्याला जॉईन होण्यापूर्वी, जॉईन कसं व्हायचं हे तुम्हाला मी पुढे सांगणारच आहे. पण जॉईन होण्यापूर्वी तुम्हाला तुम्हाला तुमचं टार्गेट डिसाईड करायचं आहे. मग तुम्ही म्हणाल की काय टार्गेट ठेवलं पाहिजे. सो एक्झाम्पल, तुम्ही पुढच्या 90 दिवसाचं 1,00,000 रुपये टार्गेट इझिली अचीव्ह करू शकता. सो तुम्ही डिसाईड करू शकता की पुढच्या 90 दिवसामध्ये मला 1,00,000 रुपये रिव्हेन्यू जनरेट करायचा आहे. तुम्ही 2,00,000 ठरवू शकता, 3,00,000 ठरवू शकता, पण कमीत कमी 1,00,000 तुम्ही इझिली अचीव्ह करू शकता या मॉडेलचा वापर करून. आणि यासाठी पूर्ण ट्रेनिंग्स मी वेळेवर घेणार आहे. या कोर्समध्ये अपलोड सुद्धा करेन आणि प्रत्येक कोर्सचं स्पेसिफिक ट्रेनिंग, की हा कोर्स कसा विकायचा याचं सुद्धा ट्रेनिंग मी घेणार आहे. पुढच्या काही दिवसामध्ये ते ट्रेनिंग्स तुम्हाला मिळतील. पण त्यासाठी तुम्ही पार्टनर प्रोग्राम जॉईन होणं आवश्यक आहे. जर तुम्ही डिसाईड केलं असेल की पुढच्या 90 दिवसामध्ये 1,00,000 रुपये जनरेट करायचं, तर त्याची स्ट्रॅटेजी मी यापुढे तुम्हाला सांगणार आहे. ही स्ट्रॅटेजी एक कोर्सचं एक्झाम्पल म्हणून मी तुमच्या पुढे प्रेझेंट करतोय. तुम्ही कोणताही कोर्स प्रमोट करू शकता, तुम्ही सर्वच कोर्स प्रमोट करू शकता. सो कोणतंही लिमिटेशन नाहीये. पण आपल्याला दररोज काही वेळ यासाठी देणं आवश्यक आहे. दररोज 15 मिनिटं, दररोज 20 मिनिटं, तुमच्याकडे जेवढा वेळ असेल ना, तेवढा वेळ तुम्ही याचा वापर करायला हवा. याचं मार्केटिंग करायला हवं. आणि मार्केटिंग करताना स्पेसिफिक टार्गेट डिसाईड करून मार्केटिंग करणं केव्हाही फायदेशीर असतं. एक्झाम्पल, तुम्हाला पुढच्या 90 दिवसामध्ये 1,00,000 रिव्हेन्यू जनरेट करायचा आहे. मग त्यासाठी तुम्ही डिसाईड करता की पहिल्यांदा मी 4 कोर्स प्रमोट करेन, मी 3 कोर्स प्रमोट करेन. मी या ठिकाणी फक्त एका कोर्सचं एक्झाम्पल सांगतोय, ते आहे सिल्वर मेंबरशिप. तुम्ही प्लॅनिंग करता की पुढच्या 90 दिवसामध्ये मी मॅक्झिमम सिल्वर मेंबरशिप सेल करण्यास प्रयत्न करेन. आणि तुम्ही टार्गेट ठेवता की पहिल्या 90 दिवसामध्ये 35 फक्त तुम्हाला सिल्वर मेंबरशिप सेल करायचे आहे 1,00,000 रिव्हेन्यू जनरेट करण्यासाठी. कसं ते आपण पाहूया. विचार करा, पुढच्या 90 दिवसामध्ये तुम्ही 35 जर सिल्वर मेंबरशिप सेल करू शकला, तर खूप चांगला रिव्हेन्यू तुम्हाला जनरेट करता येईल. कारण लाईफ टाईम कमिशनचा बेनिफिट तुम्हाला मिळणार आहे. येस, लाईफ टाईम कमिशनचा बेनिफिट मिळाल्यामुळे याचा खूप जास्त फायदा तुम्हाला होऊ शकतो. एक्झाम्पल पहा, सिल्वर मेंबरशिप आपले आहे, ज्याची प्राइस आहे 1,799 रुपये. बरोबर ना. 1,799चा कोर्स तुम्हाला सेल करायचा आहे. पण जर तुम्ही 1,799चा कोर्स सेल केला आणि तुम्ही डायमंड मेंबर असाल, तर तुम्हाला जे कमिशन मिळणार आहे ना, ते 720 रुपये मिळणार आहे. पर कस्टमर, पर स्टुडंट्स, पर रजिस्ट्रेशन असं म्हणू शकतो आपण. सो जर तुम्ही गोल्ड असाल तर तुम्हाला पर्सेंटेज कमी मिळेल, सिल्वर असाल तर आणखी कमी मिळेल आणि 15% असाल तर कमी मिळेल. पण इथे ॲव्हरेज म्हणून मी घेतलेलं आहे की 720 रुपये रिव्हेन्यू 720 रुपये तुम्हाला मिळतील पर कस्टमर. असे 35 कस्टमर तुम्ही या कोर्ससाठी केलेत तर तुम्हाला 25,200चा रिव्हेन्यू जनरेट होईल पुढच्या 90 दिवसामध्ये. पण मी तुम्हाला काय सांगतोय, तुमचं टार्गेट आहे 1,00,000 रिव्हेन्यू जनरेट करणे. फेसबुकचं सेल केलं, व्हॉट्सअपचं सेल केलं तर हा टार्गेट खूप जास्त रिव्हेन्यू जनरेट करू शकता. पण फक्त एक कोर्स आणि मेंबरशिपचाच विचार या ठिकाणी आपण करतोय. जर पुढच्या 90 दिवसामध्ये 35 व्यक्तींनी सिल्वर मेंबरशिप जॉईन केली, तर ते पुढे जाऊन गोल्ड मेंबरशिप नक्की जॉईन करतील. सो 35च्या 35 करतील का? तर नाही. त्यातील 25 लोक इझिली गोल्ड मेंबरशिप जॉईन करतील. गोल्ड मेंबरशिपची प्राइस आहे 4,999 रुपये. बरोबर ना. मग तुम्ही 4,999चा कोर्स ज्यावेळी तुम्ही प्रमोट करता आणि जेव्हा लोक घेतात, तेव्हा तुम्हाला जो रिव्हेन्यू जनरेट होतो ना, तो आहे 2,000 रुपये. जर तुम्ही डायमंड मेंबर असाल तर म्हणजे 50,000चा रिव्हेन्यू जनरेट होऊ शकतो. आणि यासाठी पहा, तुम्हाला गोल्ड मेंबरशिपसाठी कोणतंही काम करायचं नाही, प्रमोट करायची पण गरज नाही. कारण जी व्यक्ती सिल्वर मेंबरला येते ना, त्या व्यक्तीला आम्ही विकली सेशन घेतो, अनेक वेगवेगळ्या सेशनच्या माध्यमातून त्यांना माहिती सुद्धा देतो आणि ते आज ना उद्या कन्वर्ट होतात गोल्ड मेंबरला.
सो तुम्हाला प्रयत्न करायचे फक्त सिल्वर मेंबरशिपला 35 लोकांना आणण्यासाठी. गोल्डचं प्रमोशन तुम्हाला करायची गरज नाहीये. आणि जे व्यक्ती गोल्ड मेंबरशिप जॉईन करतात ते व्यक्ती पुढे जाऊन डायमंड मेंबरशिपला कन्वर्ट होतात आणि ते नॉर्मली 25 पैकी 15 लोक कन्वर्ट होऊ शकतात. सो या ठिकाणी पहा, सिल्वर मेंबरशिपला तुम्ही 35 लोक आणलेले आहेत. त्या 35 पैकी 25 लोक गोल्ड मेंबरशिप पुढच्या 90 दिवसामध्ये जॉईन करतील आणि ज्यांनी गोल्ड मेंबरशिप 25 लोकांनी घेतलेले आहेत त्याच्यातील 15 लोक डायमंड मेंबरशिप जॉईन करतील. जर असं झालं तर पुढच्या 90 दिवसामध्ये तुम्ही 1 लाख पेक्षा जास्त रिव्हेन्यू जनरेट करू शकता. इथे पहा, 1,23,000 जर तुम्ही डायमंड मेंबर असाल तर. गोल्ड मेंबर असाल तर नॉर्मली 1,05,000च्या आसपास रिव्हेन्यू जनरेट होईल तुम्हाला. आणि 15% मध्ये असाल तर हा रिव्हेन्यू थोडा कमी होतो तुमचा. पण विचार करा, फेसबुक व्हॉट्सॲपचं आपण या ठिकाणी घेतलं नाहीये, कारण व्हॉट्सॲप आणि फेसबुक असे कोर्स आहेत की ते जास्तीत जास्त सेल होणारे कोर्स आहेत. ते पुढच्या 90 दिवसामध्ये 90 पेक्षा जास्त तुम्ही सेल इझिली करू शकाल. होय, जर तुम्ही मनात आणलं, डेली 15 ते 20 मिनिटं जर काम केलं तर दररोज एक सेल तुम्ही इझिली करू शकता फेसबुक आणि व्हॉट्सॲपचा. आणि एक सेल डेली जर तुम्ही करू शकलात तर खूप जास्त रिव्हेन्यू पुढच्या 90 दिवसामध्ये जनरेट करू शकाल. पण मनापासून करणं आवश्यक आहे, दररोज सातत्याने काम करणं आवश्यक आहे. या प्रॉपर स्ट्रॅटेजीचा वापर केला ना तरी खूप चांगला रिव्हेन्यू, म्हणजे महिन्याला 30,000 रुपये रिव्हेन्यू जनरेट करू शकता. पहिला 1 महिना थोडासा अवघड जाईल कारण फर्स्ट टाइम आपण करतो, पण सेकंड महिन्यापासून प्रत्येक महिन्याला 25,000 30,000चा रिव्हेन्यू तुम्ही जनरेट करू शकता. आणि यासाठी तुम्हाला कोणत्याही पद्धतीची कॉस्ट खर्च करायची नाहीये. तुम्हाला फक्त जे काही मी मार्केटिंग मटेरियल तुम्हाला देणार आहे, जे काही मी ट्रेनिंग मध्ये तुम्हाला सांगणार आहे, या कोर्समध्ये जे काही मी तुम्हाला सांगितलेलं आहे ते कोर्सच्या स्टेप्स तुम्हाला फॉलो करायचे आहेत. जर त्या तुम्ही फॉलो केल्या तर खूप चांगला रिव्हेन्यू तुम्ही जनरेट करू शकता. ही ग्रोथ स्ट्रॅटेजी तुम्हाला कशी वाटली जस्ट कमेंटमध्ये टाईप करा. या सेशनमध्ये आपण पाहिलं डिजिटल नॉलेज पार्टनर प्रोग्राम नक्की काय आहे, तो जॉईन कसा करायचा आणि तुम्ही पुढच्या 90 दिवसामध्ये कशा पद्धतीने वेगवेगळ्या कॉन्टेंटचा भाग घेऊन गिफ्ट्स मिळवू शकता याची माहिती पाहिलेली आहे. हा मॉडेल कसं वाटलं ते कमेंटमध्ये टाईप करा. त्याचबरोबर या कोर्समध्ये सर्व व्हिडिओ तुम्हाला पाहायचे आहेत, म्हणजे तुम्हाला क्लॅरिटी येईल की तुम्ही कशा पद्धतीने काम करू शकतो. प्रत्येक आठवड्याला एक लेक्चर आपला असणार आहे, जी ट्रेनिंग देणार आहोत. त्याचा वापर करून तुम्ही पार्टनर प्रोग्रामचा वापर करून जास्तीत जास्त रिव्हेन्यू जनरेट कसं करू शकता याची माहिती दिली जाणार आहे. सो पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. बाय बाय.